अंकिताताई आणि विठ्ठलनाना यांच्यातला वाद जो आहे तो थांबत नाहीये. कारण तुम्हाला माहिती आहे, वाद हा पैशामुळेच होतो. नक्कीच विठ्ठलनाना यांना माझं एवढंच सांगणं आहे की त्यांना विठ्ठलनाना यांना आपल्या सरांनी जी जागा बांधण्यासाठी म्हणजे सरजाला शेड बांधण्यासाठी जी मदत केलेली होती, त्याचे काय पैसे असतील आणि जी आपल्या सरजाला म्हैस दिलेली दूध पाजण्यासाठी त्याचे काही ते पैसे असतील त्या म्हशीचे, आणि ती इर्टिगा गाडी, ती गाडी पैसे तुम्हाला दिलेली घेऊन त्याचे काय पैसे असतील ते तुम्ही अंकिताताई यांना द्या. कारण तुम्हाला माहिती आहे विठ्ठलनाना त्यांची परिस्थिती खूप हालाकीची आहे. तुम्ही बघितलंय. कारण त्या काल रडल्या, खरं डोळ्यात पाणी आलं त्यांच्या. खूप वाईट वाटतंय. कारण ते एकट्याच पडलेले आहेत. नक्कीच आपण मदत करणार नाही तर कोण मदत करणार त्यांना. कारण तुम्ही बघितलं की त्यांच्या दिराने सुद्धा त्यांना घराबाहेर काढलेलं आहे आणि सासऱ्यानं सुद्धा. नक्कीच ते एकटे राहतात आणि त्या बाळाकडे बघा जरा नाना, तुम्ही पण जरा विचार करा. तुम्ही त्यांना बहीण मानता, कारण तुम्ही नाही मदत केली तर मग कोण करणार आहे. आपलं महाराष्ट्रात सगळ्यांना तुम्ही तुमचा आदर्श घेतायत लोक. विठ्ठलनाना, नक्कीच तुम्हाला एक विनंती करतो नाना की तुम्ही जी काही सरांनी तुम्हाला मदत केलेली होती, जी गाडी तुम्ही विकलेली होती, त्या गाडीचे काय असेल थोडीशी पैसे ते आपल्या अंकिताताई यांना द्या. कारण तुम्ही बघताय, कारण त्यांना कोण त्यांच्या घरी कोण करणारच नाहीये, एकटेच आहेत त्या. कसं करणार बाळाचं? त्या बाळ छोटसच आहे त्यांचं. नक्कीच तुम्ही यात थोडं लक्ष द्या नाना. जे काय वाद आहेत ते विसरून जावा. एक नवीन नवीन नातं सुरुवात करूया आपण या. कारण बैलगाडा क्षेत्र आपल्याला टिकवायचं आहे. तुमचं नाव या बैलगाडा क्षेत्रात एक मोठं नाव आहे. अंकिताताईंना तुम्ही मदत करा. ही जी गाडी घेतलेली होती आणि जी मस दिलेली होती सरांनी, आणि जी काही गाडी तुम्हाला सरजाला जे शेड बांधण्यासाठी जी मदत केली होती, त्याचे पैसे काय असतील ते द्या अंकिता यांना. आणि तुमच्या नावावरचा डाग जो आहे तो घालवून टाका आणि तुम्ही एक मदत करा. एवढंच म्हणणं आहे माझं.